स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भादखेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. ज्या दिवशी चाफेकरांवर एक अंकी नाटक लिहिण्याचा मी संकल्प सोडला त्याच दिवशी नाटकाचं नाव मी मनाशी ठरवून टाकलं, यज्ञवेदी. हे नाव मनासमोर येताच मला एक यज्ञवेदी उभारलेली दिसू लागली. त्या यज्ञवेदीवर भराभर आहुती पडू लागल्या आणि बघता बघता ती यज्ञवेदी रक्ताच्या आविर्भावानं रंगून गेली. हा हा म्हणता लालेलाल झाली. मग मला विश्वाच्या अवकाशातून जणू शब्द उच्चारलेले ऐकू आले. फाशी नाती यज्ञवेदिका रक्ते न्हाली तुमच्या, सांडूनी होवो त्याची राष्ट्ररणी, सार्थका रक्ताचे अमुच्या. माझ्या या चिमुकल्या नाटकात कोण कोणती भूमिका करणार होतं हे मला फारसं आठवत नाही, पण 3-4 भूमिका मात्र मला पक्क्या आठवतात. मी स्वतः करणार होतो दामोदर चाफेकरांची भूमिका. भीम्या महार वठवणार होता वासुदेव चाफेकरांची भूमिका. फितुरी करून सरकारला चाफेकर बंधूंची नावं सांगणाऱ्या द्रविड बंधूंना कंठस्नान घालण्याचं काम वासुदेवाच्या स्वरूपात भीम्या करणार होता. पाटलाचा मुलगा राणू हा रँडची भूमिका करणार होता. रँड हा मोठा गोरा अधिकारी होता आणि आपलं राणू हे नाव त्याच्या नावाशी बरंच मिळतं जुळतं आहे, म्हणून त्या वेड्या पोरानं मोठ्या हौसेनं रँडची भूमिका पत्करली. आम्हीही त्याला ही भूमिका हेतुपुरस्सर देऊ केली, कारण रँड हा व्हिक्टोरियातून जात असताना त्याचा खून झाला होता. पाटलाच्या पोराजवळ 2 घोड्यांचा टांगा होता. व्हिक्टोरियाच्या ऐवजी आम्हाला त्याचा टांगा चालणार होता. रोज आपल्या 2 घोड्यांच्या टांग्यासह राणू अमराईत नियमानं नाटकाच्या तालमीला येत असे. नायकाची भूमिका जणू जन्मजात माझ्या वाट्याला आली होती, पण त्याहीपेक्षा माझ्या इतिहास प्रसिद्ध घरात छर्र्यांची बंदूक होती. रँड साहेबाचा खून छर्र्याच्या पिस्तुलानं झाला होता. पिस्तुलाऐवजी माझी बंदूक चालणार होती, म्हणून मी दामोदर चाफेकर बनलो. भीम्याला लहानपणापासूनच फितुरीची मनस्वी चीड. द्रविड बंधूंच्या फितुरीला नख लावायला हा वासुदेव चाफेकर हिरहिरीनं सिद्ध झाला. त्या दिवशी रविवार होता. शाळेला सुट्टी होती, त्यामुळे आम्ही बहुतेक सारा दिवस अमराईतच काढला. नाटकाची तालीम रंगात आली होती. मंगळवारी बाजाराच्या दिवशी भगूरच्या रंगभूमीवर नाटक अवतीर्ण होणार होतं. 2 दिवसांचा अवधी राहिला होता. दामोदर चाफेकर आपल्या भावंडांना म्हणतो, ह्या अधम रँडला परलोकाची वाट दाखवलीच पाहिजे, म्हणजे त्यानं परलोकी धाडलेल्या निरपराध जीवांची जत्रा भरलेली त्याला दिसेल. मग त्याला मारताना आपल्याला मरण आलं तरी चालेल, आपलं ते मरण अमर होऊन जाईल. एकदम सारे भाऊ ओरडतात, अरे हा राजदूत नसून प्लेगदूत आहे, या भारभूताला ठार केलंच पाहिजे. मग दामोदरची पत्नी येते. ही भूमिका त्याच्या सौंदर्यामुळे मोहन मोडकच्या गळ्यात पडते. त्यानं ती भूमिका खरोखरच फार बहारीनं वठवली होती. दामोदर आपल्या पत्नीचा निरोप घेतो तेव्हा त्याची प्रिय पत्नी म्हणते, नाथ, देशकार्याला जा आणि कीर्ती घेऊन परत या. दामोदर म्हणतो, परत नाही आलो तर? पत्नी म्हणते, तुमचा निरोप देऊन तुमच्या कीर्तीला परत पाठवा. ती आपल्या पतिराजाला निरांजन ओवाळते. त्याच्या विशाल भालप्रदेशी कुंकुम तिलक रेखते आणि त्याला आनंदानं निरोप देते. मग घोड्याच्या टांग्यातून सर धावत रँड येतो. भक्षावर तुटून पडणाऱ्या सिंहाप्रमाणे दामोदर त्या दुष्ट नराधमावर तुटून पडतो. गोळी सुटते, गडबड संपते, दुष्ट नराधम निपचित पडतो. एवढ्यात राणूला घरून निरोप आला आणि तांगा घेऊन तो तसाच घरी गेला. मेलेला रँड एकदम जिवंत झाला म्हणून आम्ही सारे मनसोक्त हसलो. कुणीतरी म्हटलं, फार हसलं की शेवटी रडायची पाळी येते. आणि खरोखरच आमच्यावर तशी पाळी आली. मी जाऊन पोचतो एवढ्यात माझ्या पाठोपाठ पाटील घरी आले आणि गंभीर मुद्रा करून अण्णांना भेटले. मला बोलावून अण्णांनी पुन्हा एक खांबी द्वारकेचा दृष्टांत दिला. माझ्या चाफेकरांच्या फटक्याला अण्णांकडून फटका मिळाला होता आणि माझ्या चाफेकरांच्या नाटकाला पाटलांनी पानं पुसली होती. माझं नाटक जर गावच्या रंगभूमीवर आलं तर सारं भगूर गाव नकाशावरून पार पुसून निघेल असा धाक त्यांना पडला होता.
चाफेकरांचा फटका अण्णांनी कागदावरून पुसून टाकला होता आणि आता पाटलांनी माझं नाटक रंगभूमीवरून पुसून टाकलं होतं. पण मनाच्या रंगभूमीवरून मात्र चाफेकरांचा तो फटका किंवा चाफेकरांचं ते नाटक कालत्रयीही पुसलं गेलं नाही. आणखी एका नव्याच नाटकासाठी माझ्या मनाची रंगभूमी सिद्ध होत होती. अण्णा घरी नसले म्हणजे आम्हाला अगदी मुक्तद्वार असे. त्या दिवशी अण्णा नाशिकला गेले होते आणि तेथून त्र्यंबकेश्वरला जाणार होते. घरी आम्ही मुलंच होतो. अण्णा नसले म्हणजे मी निर्धास्तपणानं माडीवरच्या माळ्यावर जायचा आणि तेथे ठेवलेली शस्त्रास्त्र हाताळून पाहायचा. क्वचित प्रसंगी ती घासून पुसून स्वच्छ करायचा. बंदुकीच्या दस्त्यावर किंवा तलवारीच्या पात्यावर माझ्या पराक्रमी पूर्वजांचा सारा इतिहास कोरलेला आहे असा मला भास व्हायचा. त्या शस्त्रास्त्रांवर मला माझाही इतिहास कोरायचा होता. तासन तास मी त्या शस्त्रास्त्रांकडे टक लावून बघत असे. त्या शस्त्रास्त्रांना जणू वाचा फुटून ती माझ्याशी बोलू लागत. माझ्या पूर्वजांच्या शौर्यकथा मला सांगू लागत. त्या कथा ऐकून मी हरखून जाई, माझं भान हरपून जाई. त्यांच्याकडे बघता बघता माझ्या कानात शब्द घुमू लागत, आमचं साह्य घेऊन तुलाही पराक्रम गाजवायचा आहे, आपल्या पूर्वजांचं नाव राखायचं आहे. एखादी शस्त्रदेवता आपल्याला पराक्रमाचं आवाहन करत आहे असा भास होऊन मी भांबावून जाई, कावराबावरा होऊन जाई. अण्णा घरी नाहीत ही संधी साधून मी त्या दिवशी अशीच माळ्याकडे धाव घेतली. माडीवर पाऊल ठेवताच मी एकदम थबकलो. बाबा ध्यानमग्न बसला होता. त्यानं पद्मासन घातलं होतं आणि साऱ्या अंगाला राख फासली होती. त्याच्या मुद्रेवर मात्र मला आध्यात्मिक शांतीचं दर्शन घडलं नाही. उलट त्याची मुद्रा मला बावरलेली दिसली. माझी चाहूल लागताच बाबा भानावर आला आणि त्यानं माझ्याकडे गोंधळलेल्या मुद्रेनं पाहिलं. तो घाबरलेला दिसत होता, थकलेला वाटत होता. त्याच्याकडे बघून मी काळजीच्या स्वरात म्हणालो, हे रे काय झालं? अंगाला राख का फासलीस? माझ्या तोंडातून एखादा अपशब्द गेलाय अशी चर्चा करून तो म्हणाला, राख? ही काही राख नाही, विभूती आहे, भस्म आहे. मी म्हणालो, बरं भस्म तर भस्म, पण अंगाला कशाला लावलं ते? मग बाबानं सारी हकीकत सांगितली. बाबा योगमार्गाच्या मागे लागला होता. योगश्चित्तवृत्ती निरोधा या पातंजल योगसूत्रातील एका सूत्राचा त्यानं अभ्यास चालवला होता. चित्तवृत्तीचा निरोध करायचा आणि एकाग्र चित्त करण्याचा उपाय एका साधूनं त्याला सांगितला होता. पेलाभर दुधात मूठभर वेखंडाची पूड घालून ते दूध घेतलं म्हणजे चित्ताला एकाग्रता प्राप्त होते असं त्या साधूनं त्याला सांगितलं होतं. बाबानं वेखंड घालून दूध घेतलं होतं आणि लगेच त्याला वांत्या सुरू झाल्या होत्या. त्याचा जीव टांगला होता, घाबरा झाला होता. ही सारी हकीकत त्यानंच मला सांगितली. मग तो म्हणाला, त्यासाठी ही विभूती अंगाला फासली आहे. मी आश्चर्यानं म्हणालो, पण भस्माचा आणि वांत्यांचा रे काय संबंध? एक प्रदीर्घ सुस्कारा सोडून बाबा म्हणाला, गुरुचरित्र वाचला आहेस तू तात्या? मी नकारार्थी मान हलवली. तेव्हा बाबा म्हणाला, मग वाच एकदा. मी घाईनं म्हणालो, तुला बरं वाटणार असेल तर मी गुरुचरित्र वाचीन, पण भस्माचा आणि गुरुचरित्राचा संबंध काय? हे बघ, गुरुचरित्राच्या 29व्या अध्यायात भस्माचा महिमा वर्णन करून सांगितलाय. अंगाला विभूतीचं विलेपन केलं म्हणजे मृत्यू टळतो असं स्पष्ट म्हटलं आहे. यमसांगे आपुल्या दूता भूमीवरी जाऊनी आता, जे का असते भस्मांकित त्या ते तुम्ही नाणावे. या भूमीवर भस्म लावलेले जे जे पुरुष असतील त्यांना हात लावण्याची यमदूतांची देखील प्राज्ञा नाही. प्रत्यक्ष यमराजांचंच त्यांना तसं सांगणं आहे. मला हसू आवरेना. मी म्हणालो, बाबा हा उपाय अगदी सोपा आहे रे. माणूस अंगाला भस्म लावून बसला म्हणजे तो अमर होणार. गुरुचरित्रात तसं सांगितलंय नाही का? काहीशा करड्या स्वरात बाबा म्हणाला, कोणत्याही पोथीचा अर्थवाद एवढा ताणायचा नसतो बरं तात्या. इत्यर्थ एवढाच घ्यायचा की अंगाला विभूती लावली की माणसाला बरं वाटतं. म्हणून तर मी हे भस्म लावून बसलोय, माझ्या वांत्या थांबल्या. मग मी गंभीरपणाचा आवाज आणून म्हणालो, अरे रे रे रे, वासुदेव बळवंतांना हे कळलं असतं तर बरं झालं असतं.
आणि ऐनवेळी सैन्य कमी पडलं म्हणून पानिपत हरलं म्हणतात. वेडा होता सदाशिवराव भाऊ. अंगाला भस्म लावून त्यानं आपलं सैन्य शत्रूवर सोडलं असतं तर काय बिशाद होती अब्दालीचं पेशव्यांचं सैन्य गारद करण्याची. पण काय रे बाबा, पानपतावर त्यावेळी भस्माचा तुटवडा पडला होता काय रे? बाबा रागवून म्हणाला, तुला बुद्धीची फार घमेंड झाली आहे ना, पण लक्षात ठेव, काहीही झालं तरी देवाच्या इच्छेशिवाय या जगात झाडाचं पान देखील हलत नाही. मी ताडकन विचारलं, आपल्या देशावर राज्य करणारे इंग्रज हे चोर आहेत, लुटारू आहेत असं वासुदेव बळवंत म्हणत असत. हे चोरांचं राज्य ही देखील देवाचीच इच्छा? तितक्याच ठामपणानं बाबा म्हणाला, होय होय, देवाची कृपा झाल्याशिवाय काहीही घडणार नाही. त्याची कृपा झाली तर एका क्षणात आपला देश स्वतंत्र होईल. त्याचसाठी मी योगाच्या पाठीमागं लागलोय. प्रभूची कृपा झाली म्हणजे देशाचं स्वातंत्र्य मिळायला एक पळभरही वेळ लागणार नाही. वासुदेव बळवंतांनी देखील या देवकृपेसाठी ठाण मांडलं होतं आणि तरीही त्यांना यश मिळालं नाही. ते जन्माचे बंदिवान झाले आणि खचत पिचत मरून गेले. या माझ्या बोलण्यावर बाबा म्हणाला, वासुदेव बळवंत उगाच पिचले नाहीत. त्यांना उठाव करण्याचा आदेश नव्हता. उलट सद्गुरूंनी स्वप्नात येऊन सांगितलं होतं की उठाव करण्याची ही वेळ नाही. वासुदेव बळवंत हे महान देशभक्त, जबरे उपासक, पण प्रभूची इच्छा त्यांनी मानली नाही. त्यांना यश मिळालं नाही. भगवंताचं अधिष्ठान नसेल तर सारं व्यर्थ आहे असं स्वतः भगवंतांनीच सांगून ठेवलंय. बाबाची मतं घासून पुसून पक्की झालेली होती. त्याला देशाचं स्वातंत्र्य हवं होतं, पण तो भगवंताच्या कलानं सारं घेणार होता. भगवंताचं अधिष्ठान त्याच्या कार्याला हवं होतं. प्रथम तो अध्यात्माची वाटचाल करणार होता आणि त्या वाटचालीतूनच त्याला स्वातंत्र्याचा मार्ग दिसणार होता. त्याची स्वातंत्र्य कल्पना त्याच्या अध्यात्माशी पूर्ती निगडीत झाली होती. त्याची मतं पक्की होती. माझं तोंड पश्चिमेला होतं तर त्याचं पूर्वेला. त्याच्याशी वादविवाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. मी त्याला काकुळतीनं एवढंच म्हणालो, बाबा, आपले पूर्वज पराक्रमी होते. त्यांच्या पराक्रमाला आपण जागलं पाहिजे. मायभूमीचे पांग आपण फेडले पाहिजेत. पण ते पांग फेडण्याचा हा मार्ग नाही. चाफेकरांनी केलेल्या त्या पराक्रमानंतर मला आता खूप खूप कळू लागलंय. त्यांचा पराक्रम पाहून वाटतं की त्या मार्गाने जावं. निदान तुझ्या या मार्गानं हवं ते हाती लागणार नाही असं पुन्हा पुन्हा वाटतं. तू हा मार्ग सोडावास असं तुला सांगावंसं वाटतं. काय केलं म्हणजे तू हा मार्ग सोडून देशील हेच समजेनासं झालंय मला. माझ्या पाठीमागून एकदम आकाशवाणी झाल्याप्रमाणे शब्द आले. पण मला मात्र समजलंय, हा आपला बाबा हा मार्ग सोडून देईल असा मार्ग मी शोधून काढलाय. अण्णा केव्हा आले होते आणि माझ्या पाठीमागे येऊन केव्हा उभे राहिले होते हे मला कळलंही नाही. अण्णा हसत होते आणि म्हणत होते, या आपल्या योग्याला आता आम्ही संसारी बनवणार आहोत. मी त्यांच्याकडे आश्चर्याने बघितलं तेव्हा अण्णा पुढे म्हणाले, आत्ताच त्र्यंबकहून याचं लग्न ठरवून आलो. त्र्यंबकेश्वरच्या फडक्यांची मुलगी ठरली. ती बातमी ऐकून बाबाला काय वाटलं हे सांगता येणार नाही, पण फडक्यांची मुलगी हे शब्द ऐकल्याबरोबर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. वाटलं फडक्यांचं हे घराणं वासुदेव बळवंतांच्या घराण्याशी संबंधित असणार. एका महान घराण्याशी बाबाचा संबंध जुळून आला. एका आद्य क्रांतिकारकाचं घराणं सावरकर घराण्यांशी निगडीत झालं. बाबा मोठा भाग्यवान आहे. आता तो कसली योग साधना करणार? फडके घराण्यातल्या वासुदेवांनी जे केलं तेच सावरकर घराण्यातील बाबा करणार. आणि याच आनंदात मी त्र्यंबकेश्वरला बाबाच्या लग्नासाठी गेलो. माझ्याबरोबर अर्थात माझं सारं मित्रमंडळ होतंच. भीम्या महार होता, मोहन मोडक होता, राजपर्षा शिंपी हे तर होतेच होते. गोपाळ कुलकर्णी होता, बाळू, रावजी, त्र्यंबक, भिकू, बापू, नथू हे सारे माझे एकनिष्ठ अनुयायी बाबाच्या लग्नाला आले होते. यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.